तर आपण जेव्हा केसांना ऑइल लावतो, सगळ्यात मुळात म्हणजे ऑइल लावायचं का? सेकंड थिंग ऑइल लावल्यानंतर किती वेळ ते ठेवायचं, की तेच घेऊन आपण 2-3 दिवस फिरू शकतो आणि कितपत लावायचं? काही जणांचं असं गळत असतं, या प्रमाणात ते तेल लावतात. तर याचं एक्झॅक्टली खरं उत्तर काय आहे? तेल लावायला पाहिजे का? किती वेळ लावायचं आणि कधी धुवायचं? सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आजकाल जे बाजारात तुम्हाला तेल मिळतंय, ते तेल नाहीच आहे. पूर्वी तेल कच्च्या घाणीतून कोल्ड प्रेस पद्धतीने काढलं जायचं, तर ते खरं तेल होतं. हं. आज तुम्हाला एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला, एवढ्या लोकसंख्येना एवढं तेल तुमचं पुरूच शकत नाही. तर आजकाल तुम्ही बघाल, तर तुम्ही तेलाची जर बॉटल बघितली आणि ते तेल बघितलं, तर ते मिनरल ऑइल आहे. त्याचं हो. कंटेंट मिनरल ऑइल आहे. म्हणजे तुम्ही लावताय, तर ते हार्मफुलच आहे. हं. दुसरी गोष्ट, केसांच्या मुळांचा आणि तेलांचा काहीही एक संबंध नाही आहे. हं, हं, हं. तेल फक्त तुमच्या स्काल्पला मॉइश्चराइज करू शकतो. तुमच्या स्काल्पला तो पी-एच त्याचा मेंटेन करू शकतो. हेअरला थोडंसं शाईन देऊ शकतो. याचाच तेवढाच संबंध आहे. तरीही तुम्हाला जर का तेल लावायचं असेल, तर कोल्ड प्रेस्ड ऑइल तुम्ही घ्यावं, हं, हं. की ज्यामध्ये कोकोनट ऑइल बेस कोल्ड असतो. प्रेस ऑइल. ओके. हां, ते तुम्हाला चांगलं आहे. वीकली 1 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा तुम्ही लावू शकता. ओके. तेल ठेवायचं किती प्रमाणात, किती वेळा साठी हं, ठेवायचं? हं. तर मी असं म्हणेल, की तेल तुम्ही 30 मिनिटं ते 2 तास जास्तीत जास्त स्काल्पमध्ये ठेवलं तरी पुरेसं ओके, आहे. ओके. केसांना तेल लावण्याची गरज नाही, तुमच्या स्काल्पला लावू शकता. हं, त्याचा हं, हं. फायदा काय होऊ शकतो? ब्लड सर्क्युलेशन तुम्हाला मसाजच्यामुळं मिळू शकते, एवढाच फायदा होऊ शकतो. ड्रायनेस तुमचा कमी होऊ शकतो. पण तुम्ही जास्त तेल लावत असाल, तर तो तुमचं आमंत्रण आहे डर्ट, डस्ट आणि त्यामध्ये तुमचा अजून हेअर फॉल वाढू शकतो. डॅन्ड्रफ वर्सन होऊ शकतो, हं, हं, डॅन्ड्रफ हं, वाढू हं. शकतो. ह्या सगळे प्रॉब्लेम्स तुमचे वाढू शकतात. त्यामुळे तेल कमीत कमी प्रमाणात लावलं तर अतिउत्तम आणि ते फायद्याचं राहील.